हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. तुम्हालाही त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही चरचरीत चमचमीत चटपटीत अशी शेवग्याची भाजी खास तुमच्यासाठी. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा, रस्सा भाजी बनवण्यासाठी 1/2 किलो मीडियम साईजच्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या. आता सर्व शेंगा धुवून हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या. तुम्हाला जर याची साल काढायची असेल तर तीही काढू शकता किंवा नाही काढली तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने सर्व शेंगा चिरून घेतल्या. आता याला बाजूला ठेवून देऊ. आता मसाला बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले. कांद्याचे टरफल काढून याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग मोठ्या मोठ्या आकारामध्ये कांदे कट करून घ्यायचे. नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त आलं आणि लसूण घ्यायची. थोडीशी कोथिंबीर घेतली. 1 ते 2 चमचे धणे घेतले आणि मोठा चिरून घेतलेला कांदा घेतला. आता गॅसवर एक कढई गरम करून घ्यायची. त्यामध्ये धणे घालायचे. कोरड्या कढईमध्येच धणे छान भाजून घ्यायचे. इथे बघा, धणे छान असे खरपूस भाजून घेतले. आता त्याच कढईमध्ये कांदा घालायचा. कांदा, लसूण आणि आले तिन्ही जिन्नस एकत्रच भाजून घ्यायचे. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हाय फ्लेमवरती तिन्ही जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे. ही भाजी बनवण्यासाठी अजिबात एक्स्ट्राचा मसाला काही घालावा लागत नाही, तरीही एकदम चविष्ट भाजी तयार होते. कांदा तेलामध्ये परतून झाला, याला आता काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये चिरून घेतलेल्या शेंगा घालायच्या. गरज वाटत असेल तर अजून थोडंसं तेल सोडायचं आणि शेंगाही छान अशा भाजून घ्यायच्या. शेंगा तेलामध्ये भाजून घेण्याचं कारण म्हणजे शेंगा लवकर शिजतात आणि छान चवही येते. सर्व शेंगा भाजून झाल्या. आता यालाही काढून घ्यायचं. भाजून घेतलेले सर्व जिन्नस थंड झाले की त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. तर मसाला छान असा बारीक करून घेतला. आता भाजीला फोडणी देऊया. आता त्याच कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घातलं. आता फोडणीसाठी एक्स्ट्रा काहीही घालायचं नाही, डायरेक्ट बनवून घेतलेला मसाला तेलामध्ये टाकायचा. आता हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा. या भाजीसाठी थोडंसं तेल जास्त घातलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तेल कमी घातलं तरीसुद्धा चालू शकतं. आता मसाला थोडासा परतून झाला की त्यामध्ये घालायचं मीठ. मीठ थोडंसं जास्तच घालायचं, याचं कारण पुढे सांगते. आता इथे घातला 1 चमचाभर कोल्हापुरी तिखट मसाला आणि आता इथे 1 ते 1.5 चमचा घातली बेडगी मिरची पावडर. या दोन्ही ऐवजी एव्हरेस्टचं लाल तिखट घालायचं. फक्त 1 चमचा 2 लोकांच्या भाजीसाठी घालायचं. एव्हरेस्टचं तिखट माझ्याकडे आता अवेलेबल नव्हतं म्हणून मी ही बेडगी मिरची पावडर वापरली आहे. याला आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. या भाजीमध्ये आपण घरगुती मसाला न वापरता मिरची पावडर वापरतो, त्यामुळे यामध्ये मीठ थोडंसं जास्त घालायचं. आपण भाजीच्या वाटणामध्ये कांदा घातला आहे. कांद्याला एक गोडसर चव असते, त्यामुळे जरी मिरची पावडर घातली तरी भाजीचा तिखटपणा कांद्यामुळे बॅलन्स होतो. आता रेसिपीकडे वळूयात. मसाल्याला चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगा घालायच्या. शेंगाही थोडा वेळ मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या. मग त्यामध्ये घालायचं गरम पाणी. तुम्हाला भाजी किती प्रमाणात हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं. परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वरून घालायची भरपूर अशी कोथिंबीर. थोडीशी कस्तुरी मेथी ही हातावरती चोळून यामध्ये घालायची. आता ही वेगळ्या पद्धतीची रस्सा भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायची. गॅसची फ्लेम लो ठेवायची. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटे याला छान असं शिजू द्यायचं. 10 मिनिटांनी बघा, काय मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजीचा वासही एकदम मस्त येतो आहे. इथे बघा, भाजीला कलरही काय मस्त आलाय आणि मसाल्यामुळे भाजी छान मिळून आलेली आहे. भात असू दे, भाकरी असू दे किंवा चपाती असू दे, कशासोबतही ही भाजी खाऊ शकता. आमच्याकडे आठवड्यातून किमान 3 वेळा तरी ही भाजी बनलीच जाते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. रोज हीच भाजी बनवून खाल, एवढी चविष्ट होते. चला तर मग मंडळी, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.